So you can see सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल माहिती आहे तुम्हाला? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल माहिती आहे का तुम्हाला? हॅलो. Yes. जसं आता तुमचं BCA MCA झालं आहे, तर माझी अशी मेंटॅलिटी आहे की बाबा तुम्हाला आयडिया असेल की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय आहे, ठीक आहे? तर हा जो काही आपण डेव्हऑप्स किंवा डेव्हलपमेंट करतोय, एक सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा डेव्हऑप्स इंजिनियर हे जे काही काम करतात ते ॲक्च्युली कुठे काम करतात? तर ते काम करतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये, SDLC म्हणतात त्याला. ओके, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये. आता तुम्ही या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये काम करताय तर दोन पोझिशन्स असतात. कोणत्या कोणत्या पोझिशन्स असतात? जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, एक पोझिशन असेल कोणती? सॉरी, आपला डेव्हऑप्स इंजिनियर. आणि दुसरा कोणता असेल? दुसरा कोणता असेल? सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर. लेट्स कन्सिडर करा डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल आणि दुसरा असेल ऑपरेशन डिपार्टमेंट, ज्याला आपण डेव्हऑप्स म्हणतो. ठीक आहे सर, SDLC वरच आपण काम करतोय. दोन्ही टीम्स कशावर काम करणार आहे? तर SDLC वर काम करणार आहेत. डिप्लॉयमेंट. तर या पद्धतीने आपलं काम होतं. जे काही ॲप्लिकेशन्स बनतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये आपल्याला काम करायचं असतं, तेव्हाच कुठे एक आपली ॲप्लिकेशन बनते. ॲप्लिकेशन, यु नो ॲप्लिकेशन काय असते गाईज? ॲप्लिकेशन म्हणजेच आपला जो रनिंगमध्ये एक वेबसाईट वगैरे असतो, किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये जे एक ॲप्लिकेशन रन करतो, ते ॲप्लिकेशन क्रिएट होण्यासाठी त्याला काही स्टेजेसमधून जायचं असते. दॅट इज नथिंग बट युअर SDLC. पण आता आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये जायसाठी काय रिक्वायरमेंट आहे, आणि डिप्लॉयमेंटमध्येच म्हणजेच आपला डेव्हऑप्स इंजिनियर. मी इथे तुम्हाला सफिक्समध्ये लिहून ठेवतो, डेव्हऑप्स इंजिनियर. ओके. आणि इकडे इकडे लिहून ठेवतोय सॉफ्टवेअर. आता तुम्हाला थोडंसं व्यवस्थित समजेल. बघा, तर आता आपल्याला डेव्हऑप्स इंजिनियर मध्ये काम करायचं आहे, तर डेव्हऑप्स इंजिनियर मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत ते आपल्याला बघणे आवश्यक आहे. ओके. तर सर्वात आधी काय आहे इथे, तर डेव्हऑप्स इंजिनियर साठी तुम्ही आता लर्न केलेलं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी, लिनक्स आणि AWS. त्यांची रिक्वायरमेंट, याची सर्वात मेन रिक्वायरमेंट आहे आपला डेव्हऑप्स मध्ये. सॉफ्टवेअर इंजिनियरला सुद्धा लिनक्स लर्न करावं लागतंच. ओके. हा ठीक आहे, त्याला मोस्टली काम त्यांच्या लँग्वेजेसवर करायचं असेल, C++, जावा, जे कुठली लँग्वेज त्याला लर्न करायची आहे त्याच्यावर तो कोडिंग लिहायला सुरुवात करेल. बट शेवटी अप्लिकेशन डिप्लॉय कोणत्या सॉफ्टवेअरवर होणार आहे? तर सॉरी, ऑपरेटिंग सिस्टमवर होणार आहे, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर होणार आहे. तो कुठला पण डिस्ट्रीब्युटर होऊ शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियरला सुद्धा लिनक्सचं नॉलेज असायला पाहिजे. नाही 100%, बट ॲटलिस्ट 50% तरी त्याला नॉलेज असायला पाहिजे की लिनक्समध्ये कशा पद्धतीने काम होईल. कारण ज्या डिपेंडन्सीज वगैरे आहे त्यांचा पूर्ण व्यवस्थित विचार करून ॲप्लिकेशन तयार केले जाते. ठीक आहे. देन त्यानंतर, तर सर्वात आधी आपल्याला रिक्वायरमेंट आहे डेव्हऑप्स इंजिनियर बनण्यासाठी, ती म्हणजेच आहे कशाची? आपला लिनक्स. तर तुम्ही ऑलरेडी लिनक्स लर्न केलेले आहेत. लिनक्समध्ये कोणते कोणते टर्म्स आपण लर्न करतोय? लिनक्समध्ये कोणते कोणते टर्म्स आपण आतापर्यंत लर्न केले आहेत सांगा. Basic commands, हम्म. storage management, हम्म. file management, networking, हम्म. um, log management, etc. आणि नेटवर्किंग मध्ये IP फॉरवर्डिंग आणि पोर्ट फॉरवर्डिंग. करेक्ट.
तर भरपूर साऱ्या टर्म्स आहेत लिनक्समध्ये जे आपण लर्न केलं आहे. लिनक्स आपल्याला का लर्न करायचं असतं, तर लिनक्स हा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे हे आपल्याला माहिती आहे, राईट? काय म्हणतो त्याला आपण, जावा, C++, हे ठीक आहे. आता सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या लँग्वेजेसची गरज असेल. डेव्हऑप्स इंजिनियर बनण्यासाठी सर्वात आधी फर्स्ट म्हणजेच लिनक्स. लिनक्समध्ये तुम्ही मल्टिपल थिंग्स ऑलरेडी लर्न केलेले आहेत. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि का गरजेचं आहे, तर आपल्या जे काही अप्लिकेशन्स असणार ते विंडोजवर आपण आपली डिप्लॉयमेंट करत नाही. का? कारण विंडोज आणि लिनक्समध्ये तुम्हाला डिफरन्स माहिती पाहिजे. वाय वी आर युझिंग लिनक्स, वाय वी आर युझिंग विंडोज. ओके. तर जर तुम्ही कम्पेअर केलं तर विंडोजच्या मानाने आपला जो लिनक्स आहे हा खूप लाईट वेट आहे. हे डिफरन्सेस तुम्हाला माहिती पाहिजे हा. लाईट वेट आहे, सिक्युअर आहे, कुठल्याही पद्धतीचे काय म्हणतात त्याला, बग्स किंवा व्हायरसेस त्यामध्ये इझिली रन होऊन नाही. सिक्युरिटी लेवल खूप छान आहे. इवन CLI मोड खूप जास्त फास्ट आहे. तर अप्लिकेशन आणि येस, वन मोर थिंग, स्टोरेज याला खूप कमी लागतं अप्लिकेशन रन करण्यासाठी. रॅम रॅमची पण रिक्वायरमेंट खूप कमी आहे. तर अशा ज्या याचे ॲडव्हान्टेजेस आहेत त्या ॲडव्हान्टेजेसमुळे आपण यूज करतो आपली अप्लिकेशन रन करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर, तर लिनक्स. ओके. लिनक्स हा ऑपरेटिंग सिस्टम आणि मोस्टली आपण यूज करतो CLI मोडमध्ये. अंडरस्टूड. तर हे झालं आपलं लिनक्सचं प्री फॉर दी डेव्हऑप्स इंजिनियर. आता डेव्हऑप्स इंजिनियर बनण्यासाठी आपल्याला फक्त लिनक्सच लागते असं नाहीये. लिनक्सची पूर्ण इन्फॉर्मेशन असायलाच पाहिजे, कारण आपण जे कुठलेही काम करू ते लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवरच करणार आहोत. हा, होऊ शकते तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मिळेल, बट येस त्यामध्ये तुम्हाला जर SSH घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या लिनक्स मशीनचाच घेणार आणि शेवटी तुम्हाला लिनक्स मशीनवरच काम करावं लागणार आहे. तर हे लक्षात ठेवाल. ठीक आहे. आणि भरपूर साऱ्या टर्म्स असतात लिनक्सच्या ज्या तुम्हाला ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर तुम्हाला त्या कंप्लीट करायचं असतात. जसं की तुम्हाला लॉग चेक करायचे असेल एखाद्या ॲप्लिकेशन ते, तर तुम्हाला लिनक्स त्या ॲप्लिकेशनचा ॲक्सेस इथे घ्यावा लागेल आणि त्याचे लॉग्स बघायचे असेल तर आपल्याला पूर्ण लॉग मॅनेजमेंटवाला पोर्शन इथे यूज करावा लागेल. प्रोसेस वर्किंगमध्ये आहे, रनिंगमध्ये आहे, स्टॉप्डमध्ये आहे, काय आहे, कसं आहे, त्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स तुम्हाला लिनक्स मशीनमधूनच बघावे लागतील कमांड लाईन थ्रू. ओके. सो हा जो पूर्ण लिनक्सचा कन्सेप्ट आहे, लिनक्समध्ये आलेले जे काही पार्टिशनच्या नंतरचे पॉइंट्स, ते सगळे तुमच्या व्यवस्थित लक्षात असायला पाहिजे. नेक्स्ट आहे, आता लिनक्स तर झालं, आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हटल्यानंतर आपण आपली हे ऑपरेटिंग सिस्टम मशीन क्रिएट कुठे करणार, तर क्रिएट करतो कुठे आपण, तर आपण करतो कुठे, क्लाउड मध्ये. ओके. तर ही मशीन कुठे असणार आहे आपली, क्लाउड मध्ये. हे असं करण्यापेक्षा मी काय करतो, याला इथे ठेवतो आणि this one supposed to be here. Okay. Like this. ॲरो वरती जायला पाहिजे कारण त्याची रिक्वायरमेंट आहे जे की फुलफिल व्हायला पाहिजे. येस, नाव इट्स परफेक्ट. सो लिनक्स मशीन आपल्याला क्रिएट करायची आहे, तर ती क्रिएट करतो कुठे आपण, तर क्लाउड मध्ये. यु नो क्लाउड, क्लाउड काय असते, एक असा व्हर्च्युअल स्पेस जिथे काय, तर मल्टिपल हार्डवेअरचं कॉम्बिनेशन करून ठेवलेलं असतं. हार्डवेअर नेटवर्किंग, हार्डवेअर नेटवर्किंग म्हणा, अजून स्टोरेज म्हणा, सगळ्या गोष्टींचे सर्व्हर्स आपले क्रिएट करून ठेवलेले असतात एखाद्या स्पेसिफिक कंपनीने. आणि त्या पूर्ण एन्व्हायरमेंटला ते काय करतात, रेंटवर प्रोव्हाइड करतात. जर आपल्याला स्वतःचा एखादा सर्व्हर रूम क्रिएट करायचा असेल, एखादा स्वतःचा सॉफ्टवेअर वगैरे क्रिएट करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला एक मशीन लागेल
बरोबर, मशीन लागेल, त्याच्यासाठी नेटवर्किंग लागेल, त्याच्यासाठी एक प्रायव्हेट आयपी लागेल, पब्लिक आयपी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार तर आपल्याला त्याची कॉस्टिंग द्यावी लागेल. बरोबर. आपण जर करतोय तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी चांगलीच अमाऊंट द्यावी लागेल. आय होप तुम्हाला आवाज माझा येतोय क्लिअरली. ठीक आहे. सो बट आता आपण काय करतो तर आपण स्वतःच क्रिएट न करता आपण काय करतो, दुसऱ्याने जे काही एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे, त्याने स्टोरेज बनवून ठेवलेलं आहे, त्याने मर्चंट मशीन्स बनवून ठेवलेले आहेत, त्याने वेगवेगळ्या गोष्टी जसं नेटवर्किंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याने ऑलरेडी बनवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आपण काय करतोय, रेंटनी घेतोय. तर तो एन्व्हायरमेंट म्हणजेच कोणता एन्व्हायरमेंट, क्लाउड एन्व्हायरमेंट. कुठे आहे आपल्याला माहिती नाहीये, रिमोट लोकेशन असते. आणि तिथेच मग आपण काय करतो तर एक लिनक्स मशीन जे आपल्याला पाहिजे, 4 GB रॅम, 20 GB स्टोरेज, ते आपण इथे क्रिएट करतो. So that is why cloud is the necessary part of your software development life cycle. Okay. सो क्लाउड, यामध्ये क्लाउड कुठलाही असला तरी चालतं. लिनक्स, सॉरी, AWS, GCP, Azure, or IBM, or Alibaba, or any other. ठीक आहे. कुठलाही क्लाउड असला तरी चालते. काही काही कंपनीचे तर क्लाउड प्रायव्हेट पण असतात. प्रायव्हेट इन द सेन्स त्या कंपनीच्या स्पेसिफिक अप्लिकेशन त्यांच्याच एन्व्हायरमेंटमध्ये रन होतात आणि त्याचा एक बेनिफिट असा असतो की तुम्ही तुमच्या अप्लिकेशनवर जास्त लक्ष ठेवू शकता, मोर सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकता तुमच्या त्या अप्लिकेशनला. जसं की माझ्या कंपनीचं स्वतःचं क्लाउड आहे त्यांचं. ठीक आहे. सो आमच्या मोस्ट ऑफ द अप्लिकेशन्स आम्ही काय करतोय आता, मूव्ह करतोय कुठे, स्वतःच्या प्रायव्हेट क्लाउडवर. ठीक आहे. हा, सोबत सोबत आम्ही GCP पण यूज करतो. सो मल्टी क्लाउड एन्व्हायरमेंट पण असू शकतो. तर आय होप की तुम्हाला लिनक्स आणि क्लाउड याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन, तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने झालेला आहे असं मी कन्सिडर करतो. करायचं. त्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि डेव्हऑप्स इंजिनिअरला लागणारे जे काही टूल्स आहेत, ऑटोमेशन क्रिएट करण्यासाठी लागणारे टूल्स, ते आपल्याला लर्न करावे लागणार आहेत. आणि ते टूल्स लर्न करणेच म्हणजेच काय करणे तर ऑटोमेशनवर काम करणे. ऑटोमेशन क्रिएट करायची प्रोसेसच म्हणजेच आपण आपण ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर काम करणार. ठीक आहे. तर यामध्ये लागणाऱ्या दोन गोष्टी, लिनक्स आणि क्लाउड, यावर आपण थोडी रिव्हिजन घेऊ की तुमचे कन्सेप्ट जे लिनक्स आहे, लिनक्स आणि क्लाउडचे कन्सेप्ट आहेत, ते थोडेसे तुमचे काय फ्रेश व्हायला पाहिजे. तर मला एक सांगा, लिनक्स मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपण लर्न केले आहेत आणि त्याबद्दल थोडी असं नॉर्मल जनरल डिस्कशन करू आपण आज, जेणेकरून तुम्हाला डेव्हऑप्स इंजिनियर साठी लागणारे गोष्टी क्लिअर होतील. सो लिनक्स मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत जे आपण कव्हर केले आहेत ते सांगा मला. येस रोहन. अं, एक मिनिट. सर सगळ्यात पहिले तर आपण लिनक्स बद्दल थोडी माहिती घेतली, बेसिक लिनक्सची ओव्हरव्ह्यू. हम्म. म्हणजे लिनक्स कधी निर्माण झालं, कोणी केलं. फॉर एक्झाम्पल लायनस टोरवॉल्टने लिनक्स डेव्हलप केलं. करेक्ट. त्याच्यानंतर आपण लिनक्सच्या थोड्या बेसिक कमांड शिकल्या, जसे करेक्ट. की मूव, कॅट असे. हम्म. त्याच्यानंतर आपण आर्किटेक्चर शिकलो या लिनक्सचं. सर्व कमांड, ज्या बेसिक कमांड्स आहेत, ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर असो किंवा ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर असो, तुम्हाला एक्झिक्यूट कराव्याच लागणार. सो बेसिक्स कधीही विसरायचं नाही त्यांना. जर तुम्ही विसरले असाल तर रिपीट करा त्या गोष्टी. येस सर. त्याच्यानंतर आपण लिनक्स आर्किटेक्चर शिकलो. हम्म. लिनक्सच्या त्याच्यानंतर आर्किटेक्चरमध्ये दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये तुमचा कर्नल कसा काम करतो, कर्नल आहे काय, आणि बॅश, बॅश काय आहे. ठीक आहे. शेल वर आपण काढतो काय, कशासाठी यूज केला जातो, ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टूड असायलाच पाहिजे. तेजस्वी, येस सर. तेजस्वी भोर, तुम्हाला काही आठवते का, तुम्ही काय काय लर्न केलंय? म्यूट केलंय तेजस्वी तुम्ही.
तेजस्वी, येस सर. तुम्ही जर हॅलो. बोलत असाल तुमचा माईक म्यूट होता, आता बोला. सर. फाईल्स ऑपरेशन्स बघितले, म्हणजे फाईल परमिशन्स वगैरे. हम्म. काय असते फाईल बेसिक. परमिशन्स? परमिशन्स आपण का बेसिक. देतो? हे असते एक सिक्युरिटी लेवल, ठीक आहे? की हां. हां. कुणीही अदर पर्सन्स आपल्या फाईल्सला न परमिशन नसताना ऍक्सेस करू शकत नाही. बट विंडोज मध्ये जर आपण चेक केलं तर माझा लॅपटॉप जर तुमच्या हातात असेल तर तुम्ही इझिली ते ऍक्सेस करू शकता, राईट? येस सर. तर लिनक्स मध्ये काही सिक्युरिटी अशा आहेत ज्यामध्ये आपण युजर लेवल, अदर युजर, ग्रुप लेवल परमिशन्स अलॉट करू शकतो. आणि कुठल्याही फाईलला एक्झिक्युशनची परमिशन राहत नाही जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत. करेक्ट? येस सर. आणखी समोर सांगा. ते डायरेक्टरीज वगैरे बघितल्या. काय डायरेक्टरीज? 19 डायरेक्टरीज बघितल्या. 19 डायरेक्टरीजचा येस. इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. 19 डायरेक्टरीज, जसं तुम्ही डेव्हऑप्स इंजिनियर काम करणार तर तुम्हाला लॉग्स कुठे असतात, कॉन्फिगरेशन फाईल्स कुठे असतात, टेम्पररी फाईल्स कुठे असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा इन्फॉर्मेशन असायलाच पाहिजे. मला एखादी सिस्टम डी सर्व्हिस बनवायची असेल तर ते कशी बनवणार मी? जनरल लॉग्स, जनरल डी लॉग्स, RSS लॉग, या सगळ्या फाईल्स, त्यांचे पाथ, हे सगळे माहीत असायला हवे. अंडरस्टूड? समोर येस सर. समोर बोला. अजून. समोर बोला. आठवायलाच हवं लिनक्स. जर आठवत नाहीये तर अजून थोडी प्रिपेअर करायची थोडं आवश्यकता आहे. रिव्हिजन. येस सर, थोडी रिव्हिजन करावी लागेल. हम्म. तर तुम्हाला आठवत नाहीये असं म्हणायचं आहे? सर, थोडं रिव्हिजन करावं लागेल. ओके. ओके, कोण सांगेल? विजय सांगतो का? येस सर. बोला. त्यानंतर लिनक्समध्ये युजर मॅनेजमेंट, ग्रुप मॅनेजमेंट ते एक बघितलं. हम्म. युजर युजर मॅनेजमेंट, ग्रुप मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट. ग्रुप मॅनेजमेंट, जेव्हा आपण एका लिनक्स मध्ये काम करतो, एका ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, तर एकच पर्सन काम करते असं नाहीये, ठीक आहे? आपल्या प्रोजेक्टमध्ये जो पण कुठला प्रोजेक्ट असो, आपली टीम असते. 4 ते 5 लोकांची म्हणा किंवा 8 ते 10 लोकांची म्हणा. कमीत कमी 4 लोकांची असेल, मॅक्झिमम 8-10 लोकांची असेल. तर हे सगळेचे सगळे त्या लिनक्स मशीनवर काम करायला पाहिजे, त्या स्पेसिफिक डायरेक्टरीवर काम करायला पाहिजे. तर ते 10 ते 12 युजर्स क्रिएट असेल तिथे, ते युजर क्रिएट करायचं काम लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटरचं असते, ठीक आहे? देन त्यानंतर परमिशन्स, की जे 5-10 युजर आहेत ते युजर फक्त त्या पर्टिक्युलर डायरेक्टरीवरच काम करणार, त्यापेक्षा जास्त कुठेच काम करणार नाही. तर एक ग्रुप क्रिएट होणार, त्यामध्ये हे 10 युजर ऍड होणार, करेक्ट? आणि त्या ग्रुपला परमिशन कोणाची असेल? एका स्पेसिफिक डायरेक्टरीची असेल. सो हे जे परमिशन्स युजर मॅनेजमेंट वाला कन्सेप्ट आहे, हा तुमचा क्लिअर असणं आवश्यक आहे. ॲज अ लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटर तुमचं कामच हे असतं की बाबा तुम्ही एक ग्रुप क्रिएट करा, त्या ग्रुपमध्ये तुमचे 10-12 युजर ऍड करा आणि देन त्या पूर्ण ग्रुपला एका स्पेसिफिक डायरेक्टरीचा ऍक्सेस द्या. अंडरस्टूड? ठीक आहे. तर यासाठी तुम्ही कोणते कोणते परमिशन्स बघितले? SUID पण बघितलंय, GUID बघितले, ACL बघितलंय, स्टिकी बिट बघितलेलं आहे, है ना? तर रीड राईट परमिशन, CH मोड्स नि कसं आपण अप्लाय करणार ते, तर हा पुरा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असायला पाहिजे. समोर काय विजय? त्यानंतर स्टोरेज मॅनेजमेंट. पार्टिशन मॅनेजमेंट, राईट? पार्टिशन. पार्टिशन मॅनेजमेंट का बरं करावं लागतं? कारण आपल्या सिस्टम मध्ये जर स्टोरेजची कमी झाली, कुठल्याही कारणामुळे आपला स्टोरेज जर फुल होत आहे, तर आपल्याला काय करावं लागतं? त्याचा एक सेपरेट पार्टिशन क्रिएट करावं लागतं. आता जसं आपण क्लाउड मध्ये
काम करतो, तर क्लाउडमध्ये पार्टिशन्समध्ये जर तुम्ही काम करणार तर काय करणार? तुम्ही EC2 इन्स्टन्स ऐकलाय? EC2 इन्स्टन्स मध्ये असं काय आहे की आपण आपला स्टोरेज मॅनेज करणार? इन्स्टन्स टाईप. इन्स्टन्स टाईप म्हणजे स्टोरेज वाढतं का? ऑटो स्केलिंग मध्ये स्टोरेज वाढतं का? कोणी सांगितलं? मग EC2 मध्ये कोणता कन्सेप्ट आहे जो स्टोरेज रिलेटेड आहे? इलास्टिक ब्लॉक स्टोरेज. इलास्टिक ब्लॉक स्टोरेज. EBS व्हॉल्यूम नाही ऐकलं तुम्ही? 20 GB चा 10 GB चा आपण लावू शकतो. आठवतं का ह्या सगळ्या गोष्टी? मी त्यासाठीच तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी तुमच्या रिकॉल्ड असणं आवश्यक आहे, तुमच्या डोक्यात असायलाच पाहिजे. आता जर मला व्हॉल्यूम मॅनेजमेंट करायचं असेल किंवा आपल्या सिस्टम मध्ये स्टोरेज बद्दल काही काम करायचं असेल, मशीन तर व्हर्च्युअल आहे, मग करणार कुठे काम? 8 GB चं 10 GB चं जर आपल्याला एक्स्ट्रा व्हॉल्यूम द्यायचं असेल तर कुठून देणार? EBS व्हॉल्यूम्स मधून देणार ना. बरोबर आहे? सिम्पल कन्सेप्ट आहे. त्यामध्ये मग तुमचा फाईल सिस्टम कोणता असायला पाहिजे, तो स्टोरेज प्रॉपरली मॅनेज करावा लागेल, पार्टिशन्स क्रिएट करावे लागतील. करेक्ट? जर मला स्टोरेज बघायचं आहे, किती आहे, व्हॉल्यूम्स किती आहे, ते तुम्हाला बघता येईल. तर हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला आवश्यक आहे. समोर काय असेल विचार? त्यानंतर पॅकेज मॅनेजमेंट. पॅकेज मॅनेजमेंट. पॅकेज मॅनेजमेंट का बरं आवश्यक असते? शुभम भोजने, आवाज येतोय का? शुभम भोजने, आवाज येतोय का? पॅकेज मॅनेजमेंट का बरं आवश्यक असते? एनीवन एल्स? येस रोहन, का बरं इम्पॉर्टंट आहे पॅकेज मॅनेजमेंट? का बरं इम्पॉर्टंट आहे कल्पेश? काय पॅकेजेस इन्स्टॉल करतो आपण ऍक्च्युली? RPM यम ने काय? पॅकेज मॅनेजमेंट मध्ये आपण लिनक्स आणि लिनक्स मध्ये वेगवेगळे पॅकेजेस किंवा ऍप्लिकेशन आपल्या कन्व्हिनियन्स नुसार इन्स्टॉल करू शकतो. तर ते पण डिपेंड करतं, जर आपली सिस्टम जर रेड हॅट फॅमिली मध्ये असेल तर आपण यम करतो, आणि जर उबंतू किंवा त्यामध्ये असेल तर sudo ypt install असा आपण कमांड APT. वापरतो. हा. काय एपीटी सॉरी. असते तर पॅकेज मॅनेजमेंट आपण कुठलाही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी करतो. आपल्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी आपण काय करतो? पॅकेज मॅनेजमेंटचा यूज करतो. जर आपल्या लिनक्स मध्ये आपल्याला HTTPD इन्स्टॉल करायचं आहे तर आपण कसं करणार? सर्व्हर्स इन्स्टॉल करण्यासाठी आणि त्याला एक्झिक्यूट त्याला रन करण्यासाठी आपण पॅकेज मॅनेजमेंटचा यूज करतो. सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. कुठलाही पण पॅकेज असू दे, तर त्यामध्ये तुम्ही यूज करता यम. यम करतो काय तर लेटेस्ट रेपॉझिटरी जे काही असेल त्याच्याकडे स्टेबल वाली, त्यातून तो तुमचा पॅकेज घेऊन येणार. पॅकेज असतो काय तर एक अप्लिकेशन असते. पॅकेज काय असतो? एक अप्लिकेशन असते, छोटीशी सॉफ्टवेअर असते ते, जे आपण रन करतो आणि आपलं फंक्शन चालायला लागतं. बरोबर आहे? RPM असते. RPM ने आपण कुठले टार फाइल्स वगैरे कॅप्चर करतो, देन त्याला इन्स्टॉल करतो. रेपॉझिटरी मॅनेजमेंट करतो आपण. रेपॉझिटरी मॅनेजमेंट माहिती आहे? का बरं रेपॉझिटरी मॅनेज करतो आपण? कारण मल्टिपल टाइम्स आपण जर एकसारखे सॉफ्टवेअर्स आपल्याला आवश्यक आहे, मल्टिपल टाइम्स आपल्याला ते यूज करायचे आहे, तर आपण त्याचा एकाच रेपॉझिटरी मध्ये काय करणार? त्यांना जमा करून ठेवणार, भरपूर सारे सॉफ्टवेअर्स, आणि ॲट अ टाइम आपण प्रत्येक सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करणार. तर रेपॉझिटरी मॅनेजमेंट, पॅकेज मॅनेजमेंट, ह्या गोष्टी तुमच्या प्रॉपर असायला पाहिजे. कारण समोर जाऊन जेव्हा तुम्ही GitLab वर काम करणार, तुमच्या रेपॉझिटरी कशा मॅनेज करायच्या ते तुम्हाला तिथूनच तुमचा बेसिक क्लिअर असेल. ओके. समोर हा, त्यामध्ये तुमच्या PS कमांड्स,
पॅकेज मॅनेजमेंट मध्ये पॅकेज मॅनेजमेंट मध्ये आरपीएम चे कमांड्स, ठीक आहे, त्यांचे पाथ कुठे असणार, लॉग्स फाइल्स कुठे ठेवतो आपण, कॉन्फिगरेशन फाइल्स कुठे ठेवतो आपण. जर एखादी आपण इन्स्टॉलेशन करतोय तर त्या इन्स्टॉलेशन झाल्यानंतर त्याचे लॉग्स कुठे जाणार, त्याचे कॉन्फिगरेशन फाइल्स कुठे जाणार. काहीही करा तुम्ही इन्स्टॉल, म्हणजे 19 डायरेक्टरी मध्ये इन्स्टॉल झाल्याबरोबर 19 डायरेक्टरीज मध्ये त्या फाइल्स डिवाइड होऊन जातात. पण तुम्हाला माहिती पाहिजे की ते फाइल्स कुठे गेल्या असणार. HTTPD साधा इन्स्टॉल केला तरी पण त्याची लॉग्स फाईल /var मध्ये जाईल, त्याची कॉन्फिग फाईल etc मध्ये जाईल. तर हा तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. समोर काय, प्रोसेस मॅनेजमेंट. आता प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजेच काय, आता सेम HTTPDचंच कन्सिडर करा. ती प्रोसेस रनिंग आहे की स्टॉप्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असणं माहिती आहे पाहिजे. तुम्हाला माहिती असणे, तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन काढता आली पाहिजे. जर स्टॉप्ड आहे तर का बरं स्टॉप्ड आहे, त्याची मग त्याला ट्रबल शूट करावं लागतं. कळलं? तर त्यासाठी तुमच्या प्रोसेस मॅनेजमेंटचा कन्सेप्ट पण क्लिअर असायला पाहिजे. नेक्स्ट नेक्स्ट काय, नेटवर्किंग. नेटवर्किंग. लॉग मॅनेजमेंट असतो. लॉग मॅनेजमेंट नंतर तुमचं नेटवर्किंग असते, बरोबर. तर नेटवर्किंग आवश्यक का बरं असते? सर नेटवर्किंग मेन मेन आहे आपल्या डेव्हऑप्सच्या साठी, कारण की नेटवर्किंग मध्येच आपल्याला कळतं सगळे, जसं की आयपी फॉरवर्डिंग, पोर्ट फॉरवर्डिंग, सर्व्हर कसा होस्ट करायचा लिनक्सच्या मशीनवर एक्सेट्रा. हम्म. तर आय पी रिलेटेड किंवा नेटवर्किंग रिलेटेड किंवा सिक्युरिटी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, येणारं ट्रॅफिक किती असणार, त्याच्यावर आपण कशा पद्धतीने काम करणार, ते किती machines मध्ये डिवाइड व्हायला पाहिजे, त्याचं काय म्हणतात प्रॉपर मॅनेजमेंट. सिक्युरिटी ग्रुप पोर्ट नंबर्स वरून, कोणत्या पोर्ट नंबर वरून आपल्याला ऍक्सेस करायचा आहे, कोणत्या पोर्ट नंबरला आपल्याला आउटगोईंग द्यायची आहे, ह्या सगळे प्रॉपर आपण करू शकतो नेटवर्किंग थ्रू. त्यामध्ये फायरवॉल पण येतं, आय पी ॲड्रेस अलॉटमेंट होतो, DNS DHCP चा आपण यूज करतो. आय पीचे क्लासेस आपल्याला ऑलरेडी माहिती पाहिजे, कारण जेव्हा आपण आपल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये एखाद्या VPC मध्ये जर आपण आपला अप्लिकेशन होस्ट करायची कोशिश करणार, तर आपल्याला आपला एक स्पेसिफिक नेटवर्क जनरेट करावं लागेल, त्यानंतर सबनेट करावे लागेल क्रिएट. आहे का आयडिया? तर या पद्धतीने तुम्हाला नेटवर्किंग मध्ये काम करावं लागेल. आय पी फॉरवर्डिंग, पोर्ट फॉरवर्डिंग. आय पी फॉरवर्डिंग काय म्हणतात, का बरं यूज करतो आपण, त्याला काय म्हणतात, पोर्ट फॉरवर्डिंग करतो आपण, वाय, हे इन्फॉर्मेशन असणे आवश्यक आहे तुम्हाला लिनक्स मध्ये. समोर फायरवॉलची गोष्ट केली तर फायरवॉल मध्ये कोणत्या पोर्टवर ऍक्सेस करायचा आहे, कोणत्या पोर्टवर आउटगोईंग जायची आहे, ह्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागणार आहे. आणि जर आता AWS ची गोष्ट केली तर AWS मध्ये आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस बघितल्या? हम्म. सर AWS मध्ये सगळ्यात बेसिक तर आपण EC2 बघितलं, हम्म. त्याच्यानंतर सिम्पल स्टोरेज सर्व्हिस बघितली, हम्म. त्याच्यानंतर VPC बघितलं, बरोबर. त्याच्यानंतर RDS बघितलं. बरोबर. आता एक सर RDS सिंपलचा आपण EC2 वर डिस्कस करूया, ठीक आहे. EC2 मध्ये कोणते कोणते रिसोर्सेस आहे, रिसोर्सेस कोणते कोणते आहे EC2 मध्ये? जर जोपर्यंत तुमचं लिनक्स आणि AWS होत नाही ना, तोपर्यंत मी डेव्हऑप्स वर जाऊ असं मला वाटणारच नाही. आणि आता जसं मी येस. तुम्हाला विचारतोय, लिनक्स आणि AWS तुमचं काहीही मला व्यवस्थित दिसत नाहीये, ठीक आहे. तेजस्विनी, विजय, शुभम आणि कल्पेश, लिनक्स आणि AWS मला काहीही व्यवस्थित दिसत नाहीये. जोपर्यंत तुमचा हे दोन कन्सेप्ट होणार नाही, तोपर्यंत आपण डेव्हऑप्स वर जाणार नाही. आणि ते तुम्हाला कॅप्चर लवकर होणार नाही, कारण आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करणार त्यामध्ये. मी का बरं असं बोलतोय तुम्हाला, कारण आपण रेपॉझिटरी मॅनेज करणार आहोत, ठीक आहे. रेपॉझिटरी काय असते हे तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्यासोबत असलेले पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. का
रेपॉझिटरी मॅनेजमेंट. देन तुम्हाला एस एस एच काय असते हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. नेटवर्किंग काय असते ह्या माहिती पाहिजे गोष्टी. IP ॲड्रेसेसचे पूर्ण क्लासेस माहिती पाहिजे. तर जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करणार नाही, AWS तुमचं क्लिअर असणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समोरचा कन्सेप्ट थोडा हार्ड जाऊ शकतो. सो माझी ॲडवाइस हेच आहे की तुम्ही प्रॉपरली फुल फ्लेज मध्ये यायचं असेल, सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असेल, डेव्हऑप्स मध्ये सगळ्या गोष्टी अंडरस्टूड करायच्या असेल, तर काय करा, लिनक्स आणि AWS ला चांगला हँड्स ऑन करा. त्यासाठी तुम्हाला 2 दिवस लागतात, घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. समोर आता जसं AWS मध्ये बोलतोय मी, तुम्हाला विचारलं काय मॅनेजमेंट, काय पार्टिशन मॅनेजमेंट कसं करणार. तुम्हाला काहीही आयडिया नाही की व्हॉल्यूम आपण यूज करतोय म्हणून, बरोबर. तर असं नाही व्हायला पाहिजे. समोर पण आपल्याला ह्याच गोष्टी करायच्या आहे, बट येस क्लिअर माइंड असायला पाहिजे की हा सर यार EC2 सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे, तिथून आपण घेऊ शकतो व्हॉल्यूम. लगेच आठवलं पाहिजे. कळलं. आपल्याला लोड बॅलन्सर यूज करायचा आहे, कोणता क्लासिक राहणार, अप्लिकेशन राहणार की नेटवर्क राहणार, पटकन समजायला पाहिजे. हा, नेटवर्क कधी पाहिजे, तर मला VPC वर लावायचं आहे, म्हणजेच आपल्याला नेटवर्क यूज करावं लागेल. नाही नाही नाही, मला application वर लावायचं आहे, व्हर्च्युअल मशीन एका VM इन्स्टन्स वर लावायचं आहे, तर ठीक आहे application वाला घेऊ आपण, HTTPD. एवढा क्लिअर थॉट असायला पाहिजे. ठीक आहे. एकच सेकंड ना. हॅलो, बोल. अजून अर्धा तास का? गाडी इथपर्यंत येईल का तुझी, मेंढर पर्यंत? हा, घेऊन येईल मी, कसं घेऊन येईल इथपर्यंत. क्लच कसं तुटला पण. अरे शाला. ठीक आहे, आतमध्ये टाकून देऊ, नंतर मी टाकून देऊ. ये. सर मीटिंग फ्रीज झाली वाटतं. नाही, मी म्यूट केलं होतं. ओके. सो कुठे होतो आपण. EC2 instance, right? So EC2 service, am I audible guys? येस सर. ओके. सो EC2 instance मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे. ऑटो स्केलिंग, लोड बॅलेन्सर, व्हॉल्यूम, स्नॅपशॉटची काय रिक्वायरमेंट असते, का बरं रिक्वायरमेंट असते स्नॅपशॉटची, आठवतं का सर्वांना. येस आठवतं सर. का स्नॅपशॉटची रिक्वायरमेंट काय असते. IAM काय असते, IAM म्हणतो काय, EMI, आयडेंट EMI काय असते. AMI वाला कन्सेप्ट पण तुमचं क्लिअर असणे आवश्यक आहे. Amazon मशीन इमेजेस. राईट. आपण स्वतःची पण क्रिएट करू शकतो इमेज, आणि आपण जे काही येस सर. इन्स्टन्सेस क्रिएट करतोय ते इन्स्टन्सेस ऍक्च्युली आहेत काय, तर कुणीतरी बनवलेली एक AMI आहे, बरोबर. AMI बनलेली असते, त्याची पूर्ण कॉन्फिगरेशन असते, त्याला आपण जेव्हा यूज करतो तर तो कन्वर्ट करते एका इन्स्टन्स मध्ये, बरोबर ना. ऑलरेडी अवेलेबल असतात ना EMI, त्यांच्यावरून आपण एक इन्स्टन्स क्रिएट करतो की नाही. त्याला फक्त काय देतो आपण, स्टोरेज की पेअर देतो, नाव देतो आणि सिक्युरिटी देतो, बस. तो टेम्पलेट आपण तसाच्या तसा यूज करतो. मग त्यामध्ये कॉन्फिगरेशन केल्यानंतर, त्यामध्ये काही इन्स्टॉलेशन, काही डिलीट, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ना मग आपण काय करणार, स्वतःचा AMI क्रिएट करणार त्या एका इन्स्टन्स वरून. करेक्ट आहे. तर येस सर. हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असायला पाहिजे, कारण हा समोर आपण यूज करणार. सो मग तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला. अरे AWS मध्ये आपण AMI ऑलरेडी शिकलोय,
मग समोर जाऊन आपल्याला तो कन्सेप्ट आणखी क्लिअर व्हायला पाहिजे, ना की कन्फ्युजन व्हायला पाहिजे. अंडरस्टूड? तर EMI वाला कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे तुमचा, की इमेज ऑलरेडी असणार. नेक्स्ट आपण त्याच्यावरून इन्स्टन्स क्रिएट करणार. मग इन्स्टन्स क्रिएट केल्यानंतर त्याला मॉडीफाय करणार. मॉडीफाय केल्यानंतर स्वतःचा एक EMI क्रिएट होईल. मग तो स्वतःचा EMI आपण मल्टिपल टाइम्स सेम टाईपचा इन्स्टन्स क्रिएट करायला यूज करू शकतो. तर हा एक कन्सेप्ट झाला. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, हे आपण यूज करणारच आहोत. कारण वर्जनिंग हा एक कन्सेप्ट असतो ज्यामध्ये आपण इन्स्टन्सला मॉडीफाय करतो आणि नवीन एक वर्जन क्रिएट करतो आणि देन समोर अगेन यूज करतो. S3 शिकलात तुम्ही. S3 मध्ये वर्जन कसं असते? सेम फाईल असते. सेम फाईल V1. सेम फाईल मध्ये काही कंटेंट ऍड करतो आपण. मग त्यानंतर काय होईल? त्यानंतर काय होईल? वर्जन 2 बनतो तो. तुमच्या व्हॉट्सअप जेव्हा तुमच्या सिस्टम मध्ये येते, मोबाईल मध्ये आपण यूज करतो, तर होते काय? आधी त्याचा वर्जन V1 असेल, त्याच्यात काही मग नवीन चेंजेस येतात. व्हॉट्सअपचं नाव चेंज होते का? नाही, नाव सेम राहते, फक्त त्याचा नवीन फीचर्स ऍड करून त्याला V2 दिले जाते नाव. सो ह्या गोष्टी पण आपल्याला करायच्या समोर. सो वर्जनिंग, EMI, स्नॅपशॉट्स, व्हॉल्यूम्स, हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असायला हवा. एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. आता लक्षात येत आहे ना, बेसिक कन्सेप्ट आहेत आणि तुमचे ऑलरेडी झालेले आहेत. करायचं काय? फक्त रिकॉल करायचं आहे. बरोबर आहे सर्वांना? शुभम, तेजस्वी, रोहन, विजय. येस सर. राईट. सो एवढं सुरुवात करा आता. ठीक आहे, 2 दिवस लागले काही हरकत नाही. आणि हे सगळं झालं की आपण काय करू, रिपॉझिटरी स्टार्ट करू आपण आपल्या डेव्हऑप्स मध्ये. आणखी आपण जर रिकॉल करतो म्हटलं तर काय करता येईल रिकॉल? VPC आहे. VPC ची गरज काय? येस. VPC ची गरज काय? देन त्यानंतर आपण सबनेट का बरं क्रिएट करतो? राऊट टेबल काय असते? राऊट टेबल माहिती आहे? IGW काय असते? नॅट येस गेटवे सर. काय असते? ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे, कारण हा नेटवर्किंगचा पार्ट येतो. ठीक आहे. आणि मोस्टली लेट्स कन्सिडर करा, तुम्हाला व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडच काम करायचं असते आणि VPC असणार म्हणजे असणारच. AWS मध्ये जर कुठेही काम करा, सेपरेट VPC असणार म्हणजे असणार, सेपरेट सबनेट असणार म्हणजे असणार, नॅट गेटवे असणार म्हणजे असणार. IGW, नॅट गेटवे, लोड बॅलेन्सर, ऑटो स्केलिंग, ह्या कॉमन गोष्टी आहेत, एकदम कॉमन गोष्टी आहेत. ओके. तर अशा भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आहेत. आय होप की तुम्हाला अंडरस्टँडिंग आली असणार आहे की काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे. तर काय करा, याचा स्टडी चालू करा. त्याशिवाय आपण काय करणार नाही, डेव्हऑप्स मध्ये फुल फोकस काम करणार नाही. सुरू करायला मी आता पण सुरू करू शकलो असतो, पण मी का बरं करतोय तुम्हाला लिनक्स आणि AWS मध्ये फोकस? कारण तुमचं खरंच नाहीये त्याच्यामध्ये फोकस. आहे का तेजस्वी? अभ्यास केलाय का आपण? हो सर, रिव्हिजन करावे लागेल. करावी लागेल आणि ती इम्पॉर्टंट आहे. हो सर. करेक्ट. विजय, येस सर. काय मत आहे याच्यावर? हा सर. राईट. बरोबर आहे का शुभम? रोहन? हो सर. ओके. सो काय करा, शेड्यूल करा. 2-2 तास तरी घेतलं तुम्ही दिवसाचं तरी पण होऊन जाईल. आपण धीरे धीरे स्टार्ट करू. तुम्हाला वाटते मी डिस्कस करून द्यावं काहीतरी गोष्टी लिनक्सच्या, तुम्हाला काही समजत नाहीये, काही बोलायचं असेल त्याच्यावर, तर मी तुम्हाला सांगतो समजावून, जर कुणाला काही कन्सेप्ट समजत नाहीये तर. बट ते क्लिअर असायला पाहिजे. तुमचे टॉपिक काढा, तुमचे इश्यू काढा आणि सांगा मला. चालेल? ठीक आहे. तर इश्यूज काढून ठेवा, तुमचं प्रॅक्टिस चालू ठेवा आणि आपण भेटू उद्याला मग. चालते?
ठीक आहे रोहन. येस सर, चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे. सो आजच्यासाठी आपण थांबूया इथेच. हॅव अ गुड डे. बाय बाय. बाकी कन्सेप्ट आपण उद्या डिस्कस करू.